हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे माणसांच्या शेक हँड करण्याच्या स्टाईलवरून पण त्यांच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येऊ शकतो। हे मी नाही तर अनेक पर्सनॅलिटीच्या अभ्यासांमध्येही सिद्ध झालेलं आहे। साधारणपणे शेक हँड करण्याच्या 4 स्टाईल्स असतात: फर्म हँडशेक, फ्लॉपी हँडशेक, ब्रश हँडशेक आणि वॉर्म हँडशेक। फर्म हँडशेक मध्ये काय असतं, माणसं एकमेकांना शेक हँड करताना एकदम फर्मली हात पुढे करून शेक हँड करतात आणि त्यांचा आय कॉन्टॅक्ट होतो। ह्या कॅटेगरीमध्ये जे लोक असतात त्यांची पर्सनॅलिटी एक्स्ट्रोव्हर्ट असते। हे लोक नेहमी चॅलेंजेससाठी आणि नवीन ऑपॉर्च्युनिटीजसाठी ओपन असतात। त्यांच्यात कॉन्फिडन्स लेवल खूप हायर लेवलची असते। शायनेस, रिझर्वपणा हा त्यांच्यात नसतो। नवीन लोकांना हे लोक भेटायला सदैव उत्सुक असतात। साधारणपणे अशा पर्सनॅलिटीचे लोक बिझनेस कॅटेगरीमध्ये असतात। दुसरी शेक हँड करण्याची स्टाईल आहे ती म्हणजे फ्लॉपी हँडशेक। फ्लॉपी हँडशेकमध्ये काय असतं, लोक असे हँडशेक करतात, म्हणजे हा हात असा असतो, असा, म्हणजे फर्म नाही, असा। या कॅटेगरीमध्ये लोक साधारण शाय स्वभावाची रिझर्व कॅटेगरीची असतात। त्यांना समोरच्याशी बोलण्यात, समोरच्याला शेक हँड करण्यात खूप काही इंटरेस्ट नसतो। अशा पर्सनॅलिटीचे लोक असतात। एक आपलं बोलायचं आहे, एक शेक हँड करायचं आहे म्हणून अशा प्रकारे करतात। त्यांच्यात कॉन्फिडन्स लेवल लो असते। आणि दुसरं म्हणजे त्यांना समोरच्याच्या टॉपिकमध्ये काडीचाही इंटरेस्ट नसतो। ते बऱ्यापैकी रिझर्व कॅटेगरीतले लोक या पर्सनॅलिटीमध्ये येतात। तिसरी स्टाईल असते ती म्हणजे रश्ड हँडशेक। रश्ड हँडशेकचे लोक असे पटकन शेक हँड करणारे असतात, म्हणजे हा हात फक्त असा असतो, पटकन एवढाच हात मिळवतील आणि घाईत कुठेतरी त्यांना जायची घाई असते। सदैव हे लोक घाईतच असतात। ह्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो किंवा ते दाखवतात तरी की आमच्याकडे वेळ खूप कमी। अशा पर्सनॅलिटीचे लोक सतत घाईतच असतात। आणि मुख्य म्हणजे ह्या लोकांच्या मनात अनेक विचार चालू असतात। त्यामुळे शेक हँड करताना सुद्धा रश्ड हँडशेक म्हणजे घाईघाईत काहीतरी शेक हँड करायचं आणि पटापट कुठेतरी निघून जायचं किंवा आपल्या कामाला निघून जायचं किंवा कुठचे तरी विचार चालू असतात, त्या विचारांमध्ये रमलेले असतात। समोरचा काय बोलतो ह्याच्याकडे ह्या लोकांचं साधारणपणे लक्ष नसतं आणि ते त्यांच्या तंद्रीतच, म्हणजे ज्यांना तंद्री मास्टर वगैरे म्हणतात, अशा कॅटेगरीचे पर्सनॅलिटीचे लोक ह्या कॅटेगरीमध्ये येतात। ते सदैव त्यांच्या विश्वातच असतात, त्यांच्या विचारात असतात। मग स्ट्रेस असेल किंवा अजूनही काही विचार असतील, पण त्यांच्या विचारातच ते गुरफटलेले असतात। त्याच्यामुळे घाईघाईत काहीतरी शेक हँड करायचं आणि पटकन आपल्या वाटेने निघून जायचं, अशी पर्सनॅलिटी ह्या कॅटेगरीमध्ये येते। आणि शेवटची जी हँडशेक करण्याची स्टाईल आहे ती म्हणजे वॉर्म हँडशेक, म्हणजे दोन्ही हाताने हँडशेक करतात। म्हणजे आता आपण असा हँडशेक केला की दुसरा हात पण ते त्याच्यावरती ठेवतील आणि हँडशेक करतील। ह्या जे नाव आहे तेच ह्याच्यात रिफ्लेक्ट होतं की वॉर्म, एक वॉर्मनेसपणा ह्यांच्या शेक हँडमधून व्यक्त होतो की एक रिस्पेक्ट, एक वॉर्मनेस आणि एखादी असं म्हणजे सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी, किंवा आपण एखाद्याला जो आधार देतो मानसिक, किंवा असा जो आधार देतो आपण की येस आय एम विथ यू किंवा यू आर ऑन द राईट ट्रॅक, असं जे आपण त्याला आधार देतो, हा आधार त्यांच्या शेक हँडच्या स्टाईलमधून व्यक्त होतो। त्यामुळे अशी लोक सिक्युरिटी आणि वॉर्मनेस याच्यासाठी खूप फेमस असतात। ते स्वतःही एक सिक्युअर्ड लाईफ जगत असतात आणि ते त्यांच्या वागण्यातून दुसऱ्याला पण सिक्युरिटीचं एक आश्वासन देत असतात। म्हणून ह्या स्टाईलला वॉर्म शेक हँड असं म्हटलेलं आहे। अजून एक, काही लोकांना सवय असते की शेक हँड केल्यावरती हात रुमालाने पुसून टाकायचा। तर ह्या पर्सनॅलिटीच्या लोकांमध्ये जास्त स्वच्छतेची खूप सवयी असतात। त्यांना विशेषतः खूप कॉन्शियस असतात की अरे आपल्या हाताला माती लागेल, धूळ लागेल कोणाला शेक हँड केला तर। अशा पर्सनॅलिटीचे लोक ह्या कॅटेगरीत येतात। सो तुम्ही पण ऑब्झर्व करा तुमच्या आजूबाजूला लोक कसे शेक हँड करतायत, तुम्हाला पण त्यांच्या पर्सनॅलिटीचा अंदाज नक्कीच येऊ शकतो। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज। थँक्यू।